औरंगाबाद शहरात शक्तीनगर या भागात 10 ते 15 घरांची गरीब वस्ती आहे। कोरोना कार्यकाळात सगळीकडे शिक्षण बंद होते। आता राज्य सरकारने शाळा चालू केल्या असल्या तरी पहिली ते चौथी इयत्तेत शिकणाऱ्या मुलांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे। परंतु ज्यांची परिस्थिती हलाखीची आहे त्यांना मोबाईलद्वारे ऑनलाईन शिक्षण घेणे म्हणजे दिवा स्वप्नच आहे। हलाखीच्या परिस्थितीमुळे मोबाईलद्वारे ऑनलाईन शिक्षण न घेऊ शकणाऱ्या शक्तीनगर वस्तीतील गरीब मुलांना कोरोना कार्यकाळापासून कोणतेही शुल्क न घेता भगवान सदावर्ते हा तरुण येथील मुलांना राजरोसपणे शिक्षणाचे धडे देतोय। या कोरोना काळात शाळा चालू नव्हती त्यांची मम्मी हे आमच्या बाजूला नाही, आम्ही एकदा फिरायचो इकडं तिकडं, इथं बाजूला नाही का एक हे राहत होते सर, ते मम्मी पप्पांना विचारलं त्यांनी, तर मम्मी पप्पा हा म्हणजे मग आम्ही ट्युशनला येत होतो, ते सर बोलले, तर मग सर नाही का आम्हाला शिकवता, मग आम्हाला भारी वाटत होतं इकडं, तर आम्ही रोज येतो इकडं। सरांनी आम्हाला वह्या पुस्तकं दिले, तेव्हापासून आम्ही यायला लागलो, बाकीचे मुलं पण येतात। इथे एक सदावर्ते सर आहेत, ते आमच्या मम्मी पप्पाकडे आले आणि ते चर्चा करत होते। त्या मम्मी पप्पाला सांगितलं की असं असं मी तुमच्या मुलांना शिकवतो। मग ते मम्मी पप्पा म्हणले हो शिकवा। मग सर आम्हाला शिकवायला लागले। मग सरांनी आम्हाला शिकवायची तयारी केली, मग आम्ही पण यायला लागलो। आम्ही नाही तर इकडे तिकडे हिंडत होतो, इकडे असं खेळत होतो, असं बाहेर पुढे पण जायचो। मग सर म्हणले की एका जागेवर बसून शिकायचं। आता चांगलं शिकवतो, ते छान शिकवतो, थोडा टाईम त्याच्यावर आपण काढून आमच्या लेकराला शिकवायला येतो। सर, इंडिया लाईव्ह 24 मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। सध्या 8 महिन्यापासून आम्ही पाहतोय सोशल मीडियावर सुद्धा तुमचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत। शक्तीनगर हा भाग आहे आणि 20 घराची जेमतेम वस्ती आहे आणि इथल्या मुलं शिक्षणाच्या प्रभावापासून वंचित राहू नये म्हणून विशेष करून कोरोनाच्या कार्यकाळापासून आपण शिकवत आहात। या मुलांच्या घरची परिस्थितीसुद्धा हलाखीची आहे। ऑनलाईन शिक्षण घ्यायलासुद्धा त्यांच्याकडे मोबाईल नसल्यामुळं आपण त्या मुलांच्या भविष्याचा विचार करता शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित राहू नये म्हणून एक महत्त्वपूर्ण शिकवणीचं योगदान लावत आहात। तर याबद्दल सर थोडक्यात काय बोलाल? सांगायचं सर म्हणजे थोडक्यात माझा जर परिचय द्यायचा झाला तर मी भगवान हिमंतराव सदावर्ते, मूळ चिंचोली सांगळे, पोस्ट तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा इथला रहिवासी आहे। मी माझं देवगिरी महाविद्यालयामध्ये शिक्षण झालेलं आहे आणि मी इथे शक्तीनगरमध्ये एका चैतन्य अपार्टमेंटमध्ये राहतो आणि तिथे खाली वॉचमॅनची एक छोटीशी रूम आहे 6x6ची। तिथे मी रात्रीला वॉचमॅनचा जॉब करून माझा मी उदरनिर्वाह 1500 रुपये भेटतात मला तिथे, तर त्याच्यात माझं चालू आहे। तर आता कोरोनाची महामारीमुळं जवळपास सर्वच देशातील खाजगी आणि सरकारी शाळा बंद असल्याकारणाने सर्व मुलं शाळापासून एकदम वंचित झाले। आता जे श्रीमंत मुलं होते त्यांच्याकडे पर्याय होता की ऑनलाईन अँड्रॉइड मोबाईलमध्ये त्यांनी ते शिक्षण घ्यायचं, त्यांच्याकडे तो पर्याय असल्यामुळे ते शिकू शकले। पण आता नेमकी परिस्थिती अशी गरीब मुलावर आली की ते शिक्षणापासून वंचितच झाले, कारण त्यांच्याकडे ते साधनच नाही, त्यांच्याकडे ती परिस्थितीच नाही की अँड्रॉइड मोबाईल घेऊन ऑनलाईन शिक्षण करायचं। बरोबर, पहिली ते चौथीचे अजूनही क्लासेस चालू झालेले नाही, त्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही। हां, बोला. आता ह्या मुलांकडे मोबाईल नसल्या कारणानं मग मी इथे साईटलाच राहतो, तर मी कोरोनाच्या काळात काही घरी गेलो नाही। तर मी माझं ध्येय होतं PSI बनायचं, ते माझं चालू आहे म्हणून मी अभ्यास कंटिन्यू करतो। पण मला हे मुलं इकडे तिकडे भरकडत दिसायचे, एकमेकांशी वाद घालायचे, भांडायचे, पुन्हा अभ्यास नसं करत। मग माझ्या लक्षात आलं की यार मला त्यांच्याकडे पाहून मला बालपण आठवायचं, कारण भूतकाळामध्ये मी त्या बालपणातून गेलेलो आहे, त्या परिस्थितीतून गेलेलो आहे आणि शिक्षणाचं महत्त्व काय हे मला कळालेलं आहे। म्हणून मला असं वाटायचं की यार मी ज्या परिस्थितीतून गेलो ही परिस्थिती ह्या मुलावर नको यायला। आणि आजही भविष्यकाळात आताही वर्तमान काळात मी तीच परिस्थिती जगत आहे, पण मी एक ध्येय ठेवून माझं यश गाठायचे मी प्रयत्न करतोय। तर मला ह्या मुलांकडे बघून असं वाटायचं की मी जर मुलांना एकट्यानं जर शिकवलं वैयक्तिक मोफतपणे, यांच्याकडून कुठलाहीच मोबदला न घेता, कारण यांच्याकडे ती परिस्थिती नाही देण्याची, तर बरं राहील असं मला स्वतःला वाटायचं। म्हणून मग मी या मुलांच्या आईवडिलांशी चर्चा केली आणि यांना सांगितलं, शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं अगोदर आईवडिलांना। मग आईवडिलांना आवडलं, मग मुलांना मी बोलवलं एका जागी, तर मुलं तयार झाले। मग लगेच मी गेली मागील 6 ते 8 महिन्यापासून मी ह्या मुलांना मोफतपणे अगदी माझ्या निस्वार्थपणे कुठल्याही गोष्टीची आशा न ठेवता मी या मुलांना शिकवत आहे। आता परिस्थिती अशी आहे की मी तर आता माझं ज्ञान त्यांना देत आहे, पण मुलांना बऱ्याच अजूनही काही अडचण येतात, त्यांना वह्या पुस्तकं पेनं हे नसतं। सर, मध्यंतरी काही राजकीय धुरंधर इथे आले होते, सोनवणे सर। हां,
विद्यार्थी काँग्रेसचे, हां तर त्यांनी काही मदत वगैरे दिलेली आहे. त्या मदतीबद्दल तुम्ही समाधानी आहात सर? अजून काही राजकीय धुरंधरांनी इथे येऊन मदत द्यावी असं आपल्याला अपेक्षित आहे का? तर कसं आहे सर, मी असं म्हणू शकत नाही की कोणीतरी वैयक्तिक की यानं यावं लगेच द्यावं. पण आता समाजामध्ये असे खूप दानशूर आहेत की ते त्यांची इच्छा असते पण त्यांच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचत नाहीत. तर त्यांच्यापर्यंत ह्या जर गोष्टी पोहोचल्या तर दानशूर खूप आहेत की गरीब लोकांना काहीतरी देण्याची त्यांची इच्छा असते. आता त्या दिवशी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष डॉक्टर सोनवणे सर आले होते. त्यांना अचानक माझी माहिती कळाली. मग ते माझ्याकडे आले, मला म्हणे सर तुम्हाला काही मदत हवी का? मी म्हणलं सर मला वैयक्तिक मदत दिल्यापेक्षा माझ्या विद्यार्थ्यांना जर तुम्ही पुस्तक वह्या जर दिले तर हे माझ्याला सोन्याहून पिवळं होईल. तर मग सर त्यांनी लगेच वेळ न लावता डायरेक्ट लगेच त्यांनी गेले आणि त्यांनी एक दिवसाच्या आत लगेच त्यांनी वह्या पुस्तकं थोडीफार त्यांच्याकडून जेवढी काही मदत होईल ती सरांनी दिली. आणि सरांनी जेवढी मदत दिली ती आमच्यासाठी एवढी महत्त्वाची होती सर. खरं सांगायचं म्हणजे सरांची मदत भेटल्यामुळं मुलं अक्षरशः रात्रीच्या 12 वाजेपर्यंत अभ्यास करायला लागले. मुलं खूप खुश झाले. त्यांच्या आईवडिलाचे घरी मी अचानक गेलो तर आईवडील म्हणायला लागले की मुलं आमचे खूप अभ्यास करायला लागले आता. म्हणून मला आज ते महत्त्व कळतं शिक्षणाचं की खरंच मुलांना जर ह्या व्यवस्थित जररित्या जर शिक्षणाच्या प्रवाहात आणलं तर हे मुलं उद्याचे तरुण युवक काहीही बनवू शकतात. आणि सर एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे हे मुलं आज गरीब आहेत पण यांच्यामध्ये खूप मोठी कला आहे. कारण ह्या प्रत्येकामध्ये कला आहे. ही मुलगी सर मोठी इथं एवढे चांगले ड्रॉइंग करता येते ती खूप चांगली ड्रॉइंग करते. तो मॅथमध्ये चांगला आहे मुलगा, तो इंग्लिशमध्ये, हे बाकीचेही मुलं खूप हुशार आहेत. पण काय सर यांची परिस्थिती यांना थोडीशी मागे खिचते. यांना जर चांगली परिस्थिती जर व्यवस्थित जर गायडन्स आणि योग्य ती वस्तू यांना वेळेवर जर भेटली हे सर येणाऱ्या जो भारत देश महासत्ता बनायचं स्वप्न पाहतोय साराच देश आपला, तर हे मुलं तरुण युवक काहीतरी बनतील अशी मला एक आशा आहे. थँक्यू सर.